UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळासमोरून मराठा संघटनांची बाईक रॅलीवेळी हाके समर्थक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी। जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंद, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद, बस सेवा मात्र सुरळीत सुरू, तर उद्या पुणे आणि जालना बंदची ही हाक। भुजबळ आणि परळीवाल्यांचं ऐकून मराठा धनगर समाजात वाद लावणं सुरू, मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप। मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेला अजित पवार गटाला मदत न करण्याचा प्रचार, मावळचे दादा गटाचे आमदार सुनील शेळकेंचा आरोप। वंचितकडून विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा, रावेरमध्ये शमीभा पाटील, सिंदखेड राजामधून सविता मुंढे, वाशिममधून मेघा डोंगरेंसह 11 जणांची नावं घोषित। मुंबईतील धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, पालिकेकडून तात्पुरती कारवाईला स्थगिती, शांतता राखण्याचं वर्षा गायकवाडांकडून आवाहन। लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न, धारावीतील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप। राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल, भाजप सत्तेत असताना वाटाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका। जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करण्याची राष्ट्रवादीची ताकद, सुनील तटकरे नितेश राणेंविरोधात आक्रमक। महायुतीत मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी दबाव आणत असाल तर चालणार नाही, अजित पवार, तटकरेंच्या राणेंवरील वक्तव्यानंतर किरीट सोमय्या यांचं प्रत्युत्तर। जागावाटपाचं कोणतंही सूत्र ठरलं नाही, राज्याचा मुख्यमंत्री आम्ही नाही तर जनता ठरवेल, संजय राऊतांकडून स्पष्ट। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, भाजपनं मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम शिंदेंसोबत केलं, बच्चू कडूंचा आरोप। आम्ही मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यात तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार, आम्हाला कोणाला पाठिंबा देण्याची गरज नाही, बच्चू कडूंचा दावा। सिनेट निवडणूक रद्द झाल्यानं युवासेना हायकोर्टात याचिका दाखल करणार, निवडणुका स्थगित करण्याचं कारण काय, याचिकेतून सवाल। सिनेट निवडणूक रद्द केल्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, सिनेट निवडणूक उद्याच घेण्याची अभाविपची मागणी। आम्ही सर्व 10 जागा जिंकणार समजतात, सिनेट निवडणूक पुढे ढकलली, मुंबई विद्यापीठ पालिका निवडणुका घेण्याची सरकारकडे हिंमत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खड्डे बुजवण्याचे वाहतूक शाखेचं पालिकेला पत्र, बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना। पुण्यातील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी, हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी, काँग्रेसचे 2 आणि पवार गटाच्या एका आमदाराला वगळलं। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेकडून गुन्ह्याची कबुली, डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।